स्वतःला मर्चंट नेव्ही कॅप्टन आणि कॉस्मॉलॉजिस्ट असं संबोधणाऱ्या आणि खऱ्या आयुष्यात 10वीला 28 मार्क पडून नापास झालेल्या अशोक खरात याचं प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजतंय. या अशोक खरात आणि त्याच्या बळी पडलेल्या मूर्ख लोकांना आपण सोशल मीडियाद्वारे, टी व्हीवर आणि अनेक ठिकाणी नावं ठेवली. ते नावं ठेवण्याच्या लायकीचेच आहेत, पण त्यांना नावं ठेवण्यासोबत नावं ठेवणारं ते बोट कधी आपल्याकडे वळणार आहे की नाही, की मी आणि माझा समाज काय आहे. जरा स्वतःच्या घरात नजर फिरवा. आपले आई वडील कोणत्या ज्योतिषाला जाऊन भेटतात, कोणत्या देवरशाला किंवा कोणत्या ब्राह्मणाला जाऊन भेटतात ते बघा. आपल्या घरात समजा उदाहरणार्थ एखादी स्त्री आहे किंवा पुरुष आहे, त्याचा मुलग्याला लवकर जॉब मिळावा, आपल्या मुलीचं लवकर लग्न व्हावं, माझा मुलगा किंवा मुलगी येड्यावानी करते, मग त्याचं कारण घेऊन एखाद्या ब्राह्मणाकडे, देवरशीकडे किंवा एखाद्या ज्योतिषाकडे जाणं हे आजही चाललंय आणि हे तुमच्या माझ्या सर्वांच्या घरात चाललंय. आणि ह्याचंच पुढं काय होतं की ते जे लोक आहेत देवरशी, ब्राह्मण आणि ज्योतिषी विद्येचा सध्या आता आपल्याला काहीच गरज नाही आहे, तरी पण वापरली जाते. आणि हेच लोक आपलं मानसिक आणि आर्थिक शोषण करतात. आणि या व्यक्तीनं, जो अशोक खरात याने मानसिक आणि आर्थिक शोषण करण्यासोबत लैंगिक शोषण केलं, म्हणून हा मुद्दा इतका मोठा झाला. पण आजही मोठ्या प्रमाणात आपल्या तुमच्या माझ्यासारख्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात अज्ञानी लोक आहेत, अंधश्रद्धेला बळी पडून ते स्वतःचं मानसिक आणि आर्थिक शोषण करून घेत आहेत. आणि यामध्ये फक्त गरीबच नाही आहेत, गंडे दोरे बांधणारे किंवा करणी करणारे किंवा एखादा कर्मकांड करणारे, घरात शांती यावी म्हणून काय काय उद्योग करणारे फक्त गरीब लोक नाहीत, तर मोठे मोठे करोडपती आणि अरबपती देखील आहेत. त्यांचे उद्योग वेगळे आहेत, त्यांच्या अंधश्रद्धा वेगळे आहेत. आपल्या महाराष्ट्रात एवढे सुशिक्षित लोक असून आणि आपण महाराष्ट्राला एवढं प्रगत म्हणत असून देखील आपल्या समाजात आणि आपल्या घरात किती प्रकारच्या अंधश्रद्धा बाळगल्या जातात. गंडेदोरे बांधणे, हातात बांधणे, पायात बांधणे, देवराची दिशा बघत बसणे, गृहशांती म्हणून नको नको ते उद्योग करणे, त्याचबरोबर ह्या देवरशाला, ब्राह्मणाला, ज्योतिषाला जाऊन भेटणे, त्याचबरोबर हातात राशीचे खडे वगैरे असे बरेच उद्योग करतो. आणि ह्यात फक्त अशिक्षितच आहेत असं नाही, सुशिक्षित वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. सुशिक्षितांच्या अजून वेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत, वेगळ्या प्रकारचंच उद्योग ते करत असतात. जसं की न्यूमरॉलॉजी. आता नवीन फॅड आले की न्यूमरॉलॉजी म्हणजे काय, की नावामध्ये एखादा अक्षर ॲड करणे. म्हणजे देवगणचं स्पेलिंग, अजय देवगण काय करणार, देवगणचं स्पेलिंग DVGAN नाही लिहिणार, ए गायब करणार किंवा एक ए डबल वाढवणार. हे असले उद्योग चाललेत. गाडीचे नंबर, गाडीच्या नंबरांची बेरीज एवढी आली पाहिजे तर ते शुभ असतं, 9 आली पाहिजे, 10 आली पाहिजे, 8 आली पाहिजे. अरे काय आहे हे, तुम्ही शिकलेले आहे, तुम्हाला हे शोभत नाही. न्यूमरॉलॉजी ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे सुशिक्षितांकडून पाळली गेलेली. त्याचबरोबर वास्तुशास्त्र. घरात पुरेसा उजेड येणे किंवा पुरेशी लाईट येणे इथंपर्यंत ठीक आहे, त्यासाठी इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियरकडे जा, आर्किटेक्चरकडे जा. तुम्ही ज्योतिषाकडे कशाला जाता? अरे ते जेव्हा जंगलात राहत होते माणसं तेव्हाच गोष्टी आहेत त्या, त्यांना काही कळत नव्हतं, विज्ञान माहीत नव्हतं, कसा पाऊस पडतो, काय पडतो, तेव्हाचे उद्योग आहेत ते. तुम्ही आता एवढे सुशिक्षित असून, तुम्ही ग्रॅज्युएट आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तरी तुम्ही असले उद्योग करता. हे वास्तुशास्त्र हे देखील खूप मोठी अंधश्रद्धा आहे. यामध्ये लोक चांगले चांगले घरं, हे निगेटिव्ह एनर्जी कुठून तरी येते, इकडून येते, तिकडून येते म्हणून चांगली चांगली घरं लोक पाडत आहेत. काय आहे हे, म्हणजे पैशांचा ऊत चालला आहे लोकांकडं. तर हे वास्तुशास्त्र जे आहे त्यामध्ये ह्या दिशेला हे असलं पाहिजे, त्या दिशेला ते असलं पाहिजे. तुम्ही आर्किटेक्चरला नीट विचारा की ह्याचा नेमका माझ्या फिजिकल आयुष्यावर काय फरक पडणार आहे. बाकी ते मेंटल आयुष्यावर ते म्हणतात की अशी निगेटिव्ह एनर्जी येते, तशी निगेटिव्ह, हे फालतुगिरी आहे. त्याचबरोबर न्यूमरॉलॉजी झालं, हे वास्तुशास्त्र झालं. आता नवीन क्रिस्टल म्हणून आलेलं आहे. म्हणजे क्रिस्टल म्हणजे खडे, म्हणजे आपल्या हातात अंगठ्यांमध्ये वेगवेगळे लाखो रुपयाचे लोक खडे घालतात आणि त्यानं असं समजतात की मला यश मिळेल, कीर्ती मिळेल, माझं जे काही संपत्ती आहे ती वाढेल. लोक घरात लाफिंग बुद्धा ठेवत आहेत, बेडकाच्या मूर्त्या ठेवत आहेत, विशिष्ट प्रकारचे आरसे ठेवत आहेत, अजून काय काय करतात, मनी प्लॅन्ट लावत आहेत की माझ्या घरी संपत्ती वाढेल म्हणून मनी प्लॅन्ट लावतात. असले काहीतरी उद्योग चालू आहेत मित्रांनो. आणि आपण त्या अशोक खरातला नावं ठेवतो फक्त, ते तर आहेतच तसले, पण तुम्ही आम्ही देखील कुठं धुतल्या तांदळाचे. आपण आपल्यावर आधी लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. आपण जर सुधारलो, सुशिक्षित लोक, तर आपला समाज सुधरेल आणि थोडं पुढच्या दिशेला जाईल. अजून एक मोठं फॅड आहे मित्रांनो, इव्हिल आय म्हणून. इव्हिल आय म्हणजे काय, एक निळ्या कलरचा एक डोळा असतो आणि ते पेंडंट असतं. ते कुठं ऑफिसमध्ये लटकव, घरात लटकव, गळ्यात बांध, मंगळसूत्रात घाल. हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरी चाललेत उद्योग. मग हे उद्योग थांबणार कधी मित्रांनो? हे इव्हिल आय कन्सेप्ट जे आहे यामध्ये लहान मुलाच्या पायात दोरा बांधणे, काळा दोरा हातात बांधणे, पायात बांधणे, काहीतरी काळं काळं घातणे, टिका लावणे, हे काय आहे? म्हणजे नेमकं मित्रांनो आपण सुशिक्षित असून किती मागासलेपणा आहे हा, विचार करायला पाहिजे, आत्मविचार करायला हवा आपण याच्यावर. हे जे असले प्रकरणं होत आहेत याच्यामागं मूळ कारण काय आहे माहिती आहे का मित्रांनो? आपली मानसिक असुरक्षितता. आणि याचा हे लोक फायदा घेतात. सगळा समाज मानसिक असुरक्षित आहे. त्याच्याकडे जे आहे संपत्ती, प्रतिष्ठा, सत्ता, ती त्याला टिकवून ठेवायची आहे आणि त्याची जी मानसिक शांती आहे ती ह्याच्यावर डिपेंड आहे, पैसा, संपत्ती आणि सत्तेवर. मग अशा ज्या ह्या प्रकरणात अनेक स्त्रिया पुरुष बळी गेलेले आहेत, त्यातल्या त्या स्त्रिया जास्त काय आहेत मित्रांनो? कारण स्त्रियांची जी संपत्ती आहे, प्रतिष्ठा आणि सन्मान आहे किंवा ही सत्ता आहे ही पुरुषावर डिपेंड आहे बऱ्यापैकी. तर ते काय करतात की माझ्या आयुष्यातून जर पती पत्नी वाद झाला तर तू माझ्या आयुष्यातून निघून जाईल, माझं सर्वस्व जाईल. ही भरसट कल्पना आहे मित्रांनो. त्यामुळे अशा गोष्टींना बळी जातात. तर आपल्या उपनिषदांमध्ये काय सांगितलं
सांगितलेलं आहे मित्रांनो, तुमची शांती जर ह्या बाहेरच्या गोष्टींवर डिपेंड असेल, पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता, तर ती तुमची शांती खरी नाही आहे मित्रांनो. एका उपनिषदाचं नाव निरालंब उपनिषद असं आहे. निरालंब म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या शांतीसाठी बाहेरच्या जगावर अवलंबून राहायची गरज नाही आहे मित्रांनो. तर यासाठी की अशा फालतू अंधश्रद्धांना बळी पडू नका. अध्यात्म हे जे आहे हे उपनिषदांमध्ये जे सांगितलेलं आहे तेच बघा. बाकी जे हे आहे ॲस्ट्रॉलॉजी वगैरे किंवा न्यूमरॉलॉजी, अजून काय काय नवीन नवीन फॅड आलेले आहेत, तर काय होणार आहे त्यांना? तुमच्या आयुष्यातले जे रिअल प्रॉब्लेम आहेत ते फेस करा, त्यांना चॅलेंज करा, आयुष्याचा स्तर वाढवा, रिलेशनशिपमधला स्तर वाढवा, ह्या गोष्टींवर लक्ष द्या. हे काय तुम्ही करताय? तर प्रत्येकानं ह्याच्यावर आत्मविचार केला पाहिजे मित्रांनो, तरच काहीतरी आपल्याला चांगला बदल बघायला मिळेल. धन्यवाद.